हिंगोलीमध्ये सुद्धा कर्ज वसुलीसाठी आता बँकांनी तगादा लावलाय। शेतकरी संकटात असताना बँकांचा तगादा पाहायला मिळतोय। हिंगोली जिल्ह्यामध्ये बँकांकडून शेतकऱ्यांचा छळ केला जातोय। शेतकऱ्यांचं खातं बँकांनी होल्ड केलंय, तर पीक कर्जासाठी देखील आता बँक टाळाटाळ करतायत। दरम्यान आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी या संदर्भात आढावा घेतला, आपण पाहूया। हिंगोली जिल्हा आता दुष्काळाच्या छायेत असताना दुसरीकडे धक्कादायक प्रकार असा घडला आहे की जे पीक कर्जासाठी बँकेने टाळाटाळ केली असल्याचा धक्कादायक प्रकार आहे। मी सध्या हिंगोलीच्या कनेरगाव नाका येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर आहे। बघू शकता की ही महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे आणि या बँकेमध्ये जे खातेदार आहेत शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना पीक कर्ज टाळाटाळ केली जाते। शेतकऱ्यांना जे आपलं पीक कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी तगादा लावला जातो। तर मला सांगा, तुमचं बँकेमध्ये खातं आहे, काय काय प्रकार घडलेला आहे? सर, माझं बँकेमध्ये खातं आहे। माझे नाफेडचे पैसे बँकेमध्ये आलेले 2024 सालचे सोयाबीनचे, आणि मला अत्यंत गरज आहे पैशाची, पण मॅडम म्हणतात तुमचं खातं होल्ड केलेलं आहे, पैसे देऊ शकत नाही। कशामुळे होल्ड केलं? ते पीक कर्जामुळे, तुमच्या खात्यावर पीक कर्ज घेतलेलं आहे, त्याच्यामुळे देऊ शकत नाही। पीक कर्ज भरा म्हणते। मी गेले 3 महिने झाले या बँकमध्ये चक्रा मारायला। माझं सोयाबीन विकेले मी 2024 मध्ये नाफेड होतो, तर या बँकच्या अकाउंटमध्ये माझे पैसे येऊन पडलेले। नवीन पीक कर्ज भेटते का? नाही, काही नाही येत नाही। काय तगादा पैसे भरा अगोदर नंतर असं म्हणतात? हो, पैसे भरा म्हणाले ते, आणि एक फॉर्म देतात। फॉर्म मध्ये इंग्लिश मध्ये लिहिले, फक्त एक सही मारा म्हणतात, बाकी सर्व आम्ही भरतो। बँकेतले हक्काचे पैसे मिळतात का? नाही, हक्काचे नाही मिळत। हक्काचे तर सोडा, जे हक्काचे होते, समजा ते माझे वडील वारले होते त्या टाइमला, तर त्या टाइमला त्याने म्हणजे न विचारताच खातं लॉक करून टाकलं, आणि म्हणतात तुम्ही 3 लाख रुपये भरा, नाहीतर तुमच्यावर म्हणजे तुमचे 5 लाख रुपये पण जातील। शेतातलं होतं नव्हतं, सर्व गेलं, राहिलं होतं काहीतरी बँकेत जे काय 5, 10, 20 हजार जे काही रुपये असतील ते काढून कुठेतरी उदरनिर्वाह करायचा, या अपेक्षेने आम्ही ज्यावेळेस बँकेत गेलो तर त्यांनी सांगितलं तुमच्या खात्यात होल्ड लावला। मग आम्ही विचारलं होल्ड काऊन लावला, तर त्यांनी सांगितलं की तुमच्यावर पीक कर्ज आहे, तुम्ही जोपर्यंत पीक कर्ज भरणार ना तोपर्यंत आम्ही तुमचा होल्ड काढणार नाही। मला सांगा, तुम्ही आता शेतातच काय राहिलं नाही, पीक कर्ज भरायचं कुठून? आता नवीन बँकेने हा शेतकऱ्यांचा छळ सुरूकलाय। आता तरी सरकारनं या बँकेवरती कारवाई करावी आणि शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं, अशी मागणी आता शेतकरी करतायत। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।